नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण इयत्ता 7वी विषय बघत आहोत, बालभारती मराठी. यामधला 18वा धडा आहे वदनी कवळ घेता. ओके, तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत, जे कविता आहेत, याचे स्वाध्याय ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. इयत्ता 7वी मराठी स्वाध्याय अशी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये सर्व स्वाध्याय अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर चला, आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. चला, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघायचा आहे. सुरुवात केलेला आहे आपला प्रश्न पहिला. श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा. आणि इथं आपल्याला बघायचं आहे याचं उत्तर. 31 डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली, कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात. काहीतरी वेगळा नवीन संकल्प तिला सांगायचा होता. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही, म्हणून ती नाराज झाली. तर इथं आपण याचं उत्तर दिलं आहे. प्रश्न पुढचा दुसरा. आई श्रुतीवर का रागवली? आणि याचं उत्तर. श्रुतीने अनेक अन्नपदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिन मध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले, म्हणून आई श्रुतीवर रागवली. तिसरा प्रश्न. श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला? उत्तर. यापुढे कधीही पानात अन्न शिल्लक ठेवणार नाही, म्हणजे ताटात अन्न शिल्लक ठेवणार नाही, हा नवीन वर्षाचा संकल्प श्रुतीला सुचला. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चौथा प्रश्न. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर खाली काय ओळी दिलेली आहेत बघा. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार. तर या ओळींचा अर्थ बघूयात. जेवताना तोंडात घास घेताना नेहमी असा विचार करा की पुढ्यातले अन्न मी कशासाठी खाणार आहे, असा या दोन ओळींचा अर्थ होतो. पुढे प्रश्न आहे. खाली काही कृती दिलेल्या आहेत, त्या योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा. तर काय दिलं आहे बघा. अ. वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली, त्यावेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातली पोळी भाजी तिला दिली. तर ही कृती योग्य कृती आहे. मग आपल्याला काय लिहायला सांगितलेलं आहे चौकटीमध्ये, योग्य की अयोग्य ते ठरवायचं आहे. सो इथं मी लिहिते योग्य, तिने बरोबर केलं. जर आपली मैत्रीण डबा विसरली असेल तर आपल्या डब्यातले जी पोळी भाजी आहे ही तिला देणे ही कृती योग्य आहे. पुढे आ. राजेंद्र सतत बाहेरचे जंक फूड खातो. तर हा बाहेरचं नेहमी खात राहत असेल तर ही कृती कशी आहे? अयोग्य, चुकीची आहे. ई. यास्मिन टीव्ही बघत जेवण करते. तर हे देखील अयोग्य आहे. पुढे. आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो. जेवणाआधी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, ही गोष्ट बरोबर आहे. सो इथं आपण काय लिहिणार? योग्य.
त्यानंतर पीटर जेवताना खूपच बडबड करतो. तर जेवताना शांतपणे जेवायचं असतं, बडबड करायची नसते, टीव्ही बघायचा नसतो, मोबाईल बघायचा नसतो. त्यामुळे पीटरची ही जी कृती आहे ही चुकीची आहे. सो इथं आपण काय लिहिणार? अयोग्य. त्यानंतर रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते. तर हे देखील बरोबर आहे. योग्य. सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या ही खाल्लं पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्वे आणि त्यातील जे काही घटक आहेत हे आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्या खाणे ही बरोबर आहे. सॉरी, रुपालीची कृती योग्य आहे. तर बघा इथं आपण त्या त्या चौकटीमध्ये योग्य काय, अयोग्य काय हे सगळं लिहिलेलं आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, इथेच आपला हा छोटासा चुटकुला स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. तो स्वाध्याय तुम्हाला देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू.